मंडळी, दुबई सिरीजच्या 6व्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मला आमचं ग्रँड मॉस्क वगैरे झालेलं आहे. छान एक्सपिरियन्स होता ग्रँड मॉस्कमधला. साधारण 1 तासभर लागला ग्रँड मॉस्कमध्ये. आता दिवसभर आम्ही ते वॉर्नर ब्रदर्स आणि सी वर्ल्डमध्ये स्पेंड करणार आहोत. सो छान छान इथे राईड्स वगैरे आहेत. लहान मुलांसाठी जर अबुधाबी तुम्ही प्लॅन करत असाल तर डेफिनेटली या मॉलला आलंच पाहिजे. फेरारी वर्ल्ड पण आहे. अर्थात आम्ही फेरारी वर्ल्डचं बुकिंग नाही केलं आहे सिल्वर, कारण की एका दिवसामध्ये 2च पार्क्स होऊ शकतात इथले. त्याची वेबसाईट वगैरेवर तुम्ही ऑलरेडी आधी बुक करू शकता. इथं येऊन बुक करणं पॉसिबलच नाही आहे. सो या, दॅट्स वॉट यू कॅन डू. हे आहे सी वर्ल्ड. मंडळी, दुबई आणि अबुधाबीमधला आमचा आहे आजचा शेवटचा दिवस अबुधाबीमध्ये, ते पण आहे यास आयलँडमध्ये. तर साधारण आम्ही आता 2 ज्या आहेत ते थीम पार्क्स बुक केले. एक आहे सी वर्ल्ड आणि दुसरं आहे वॉर्नर ब्रदर्स. पण नंतर आम्हाला असं लक्षात आलं की एका दिवसामध्ये हार्डली तुम्ही एकच थीम पार्क कवर करू शकता. इतकं प्रचंड मोठी आहे ती सगळी थीम पार्क्स आहेत. सी वर्ल्डमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं, मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. हाऊ यू फिलिंग? सो नाईस. आता जे सी ॲनिमल्स आहेत त्यांना मी टच करणार आहे, जसं की डॉल्फिन. वाव, वेलकम टू युअर वन ओशन ॲडव्हेंचर. वाव, आर यू कसं पाणी? तर ऑफकोर्स जेवढे आर्य एक्सायटेड होतं तेवढंच मी आणि आदित्यसुद्धा एक्सायटेड होतो सी वर्ल्ड एक्सप्लोअर करण्यासाठी. मंडळी, आय होप दुबई ट्रॅव्हल सिरीजमधले सगळे एपिसोड्स तुम्ही बघितले असतील. जर नसतील बघितलं तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तरी वेगळ्याच जगामध्ये झाल्यासारखं वाटतं. लहान मुलांसाठी खूप काही करण्यासारखं. लहान मुलांना ते मोठ्या माणसाला सुद्धा बघून इथे खूप अचंबित झालं होते. नंतर मी सगळं दाखवते. आधी आपण डॉल्फिन शो जो आहे तो बघूयात. तर मंडळी, आम्ही ज्या डॉल्फिन शोला जात आहे ना, तो 2 वेळा होतो इथे, 1 वाजता आणि 5 वाजता. तर आता आमच्याबरोबर तुम्ही पण डॉल्फिन शो एन्जॉय करा. पण त्याबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब गाईज. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला खूप सपोर्ट मिळेल. I think it's for the reason to see ourselves and why they're able to do such fun to them. And it's because of the positive relationships with our dolphin family that sometimes they encourage us to play too, just for the sheer fun of it. Woo! Dice fish? Chewy done, the train done. Chewy done, it does the dolphin.
उठून सगळे मागे आले. मेन ना इथे अशी छान बसायला खूप छान जागा आहे, त्याच्यामुळे असं छान आपण बसून तिथे ना बघू शकतो. हो की नाही आदित्य? कसं वाटलं? मस्त आहे. ॲक्च्युली सी वर्ल्ड आहे, तुम्ही समुद्रामध्ये आहात. बसायला वगैरे छानपैकी जागा केल्याशिवाय बसू शकता इथे आणि छान बघत बसू शकता जर वेळ असेल बघा. तर इथे अशा पद्धतीने इथलं मरीन लाईफ आणि जे कोरल्स वगैरे आहेत ते क्लीन केले जातात. खूप छान त्याचा मेंटेनन्स वगैरे ते केला जातो. या थीम पार्कमध्ये मंडळी करायला आणि एक्सप्लोअर करायला, ॲक्टिव्हिटीज करायला खूप काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे इथे अख्खा एक दिवस पाहिजे. त्यांनी सेक्शन्स केले, जसं की पोलार ओशन आहे, ट्रॉपिकल एम्पी थिएटर वगैरे असं सगळं केलं आहे. तर आम्ही आता जे लोअर लेवल होतं तिथून आम्ही आता पोलार ओशनला चाललो आहे बघायला. पेंग्विनचं त्यांचं ते -4 डिग्री सेल्सिअस ते तापमान मेंटेन करतात. त्याच्यामध्ये ते थंडी खूप असते, त्यामुळे इथे येणार असेल तर जॅकेट्स वगैरे व्यवस्थित घेऊन या. अरुजा फिश फीड करतायत ते त्यांना. टच करू नका. बस मग कशाला म्हणते वाईट वाला हे शूट करते तुम्ही रे फिशला टच करू शकता आणि त्याला फीड पण करू शकता. रे टचिंग होतं, तुम्ही त्या रे फिशला टच करू शकता. आता आहे पोलार ओशन, सो वी आर गोइंग देअर. आर्याला उभं कर. ही कसलं आहे बघा, सील म्हणतात. बरोबर. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. फर्स्ट टाइम बघितलं मी आयुष्यात. मी ह्यातलं बरंच फर्स्ट टाइम बघितलंय. करायला लागलाय तो बघ, माणूसच आहे जणू. तर मंडळी इतके अनरियल वाटतात ना हे फ्लेमिंगोज, पण हे रिअल फ्लेमिंगोज आहेत. त्यांचे कलर्स बघून तर खूप अचंबित व्हायला झालं आम्हाला. खरंच खूप छान असं अगदी ॲनिमेटेड फिल्म सुरू आहे असं वाटत होतं. ऑलमोस्ट इथे खूप सारे आहेत. मायक्रो ओशन, अबुधाबी ओशन खूप सारे आहेत. त्यात एक 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 आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करतो. पिक्चर्स आहेत ते. तुला काय कसं चाललो आहे पेंग्विन्स बघायला. पोलार ओशन, एपिक ओशन, तिथे मस्त. कसे चालतात बघ ते. अरुजा कसे चालतात बघ. नाही नाही ते लांब आहेत ना बेटा. थंड कसं चालतं आता. उडी मारणार आहे ते. उडी मारते बघ. मार उडी. उडी मारते बघ आता. आधी ते बघ. सी वर्ल्ड बघून झाल्यानंतर आम्ही गेलो शटल बसने फेरारी वर्ल्ड थ्रू वॉर्नर ब्रदर्सला.
तर यास आयलँड मधलं जे आहे ते सी वर्ल्ड आमचं झालेलं आहे. खूप प्रचंड मोठं हे आयलँड आहे. शटल बस सर्व्हिसेस इथे आहेत एका पार्कमधून दुसऱ्या पार्कमध्ये जायला. तर आता आम्ही ते फेरारी वर्ल्डमधल्या रसोईघर मध्ये आमचं लंच आहे. सो तिथे आम्ही आता आलो आहे अँड वी आर हॅविंग आमरसचं जे थाळी आहे ती आज आम्ही ट्राय करणार आहे. आमचा लास्ट इव्हेंट आहे हा, तो जो की आहे वॉर्नर ब्रदर्स तिथे जाणार आहे आणि तिथे जे काही राईड्स किंवा काही असेल ते सगळं थोडंफार करायचं आमच्या डोक्यात आहे. बघूयात आत्ताच आम्ही लंच केला इथे या मॉलला. रसोईघर नावाचं एक रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट. छान आहे फूड तिथलं, खूप मस्त जेवण होतं. तर ते मस्त एवढं जेवलो आहे. आमरस होता त्यामुळे भरपूर जेवण झालेलं आहे, पण तरी पण लुकिंग फॉरवर्ड टू वॉर्नर्स अँड ब्रदर्स राईट. सो हे आहे वॉर्नर ब्रदर्स आणि ही आहे छोटीशी चिंडोकली उचलेली. सो इथे स्कॅन करावे लागतात तिकीट जे काही असतील तर ते आधीच बुक केलेले असतात. इथे कुठला तरी शो होणार आहे. हे बघा आकाशातली मधली जी काही कार्टून होती जसं की स्कूबी डू, अजून कुठलं टॉम अँड जेरी. येस, तर ते सगळे कॅरेक्टर्स ते सगळे कॅरेक्टर्स इथे बघायला मिळतील आम्हाला. आम्ही पण खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली, है ना. आर यू प्रिन्सेस? एकदम बोरिंग राईडमध्ये बसते की गोल गोल फिरत नुसतं. आयुष्यातली सगळ्यात बोरिंग राईड करून झाल्यानंतर आम्ही गेलो स्कूबीडूची राईड करायला. तिथे पण आम्हाला खूप धमाल आले. मी पुढे दाखवतेच आहे. तिथे सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ते इन पर्सन तुम्हाला भेटतात, मग तुम्ही त्याच्याबरोबर फोटोज वगैरे काढू शकता. त्याच्यामुळे मुलांनाच काय तुम्हाला सुद्धा खूप धमाल मजा येते इथे. आणि मग आम्हाला हे सगळं एक्सप्लोअर करताना बॅटमॅन, सुपरवुमन हे सगळे तिथे कॅरेक्टर्स त्यांनी केले होते. तिथे आम्ही भेटलो, त्यांच्याबरोबर फोटोज क्लिक केले. आय होप तुम्ही ते माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बघितले असतील. बाय द वे मंडळी, दुबई सिरीजची मिनी व्लॉग सिरीज पण आलेली आहे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती, तुम्ही ती नक्की बघू शकता. आणि लहानपणी जर तुम्ही स्कूबीडू खूप एन्जॉय केला असेल तर ही राईड आमच्यासारखीच तुम्ही पण खूप एन्जॉय कराल. मंडळी, ॲज अ पॅरेंट म्हणून आम्हाला असं खूप वाटतं की मुलांना वस्तूंपेक्षा एक्सपिरियन्सेस लाईफमधले खूप छान छान देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच दुबई ट्रिप ही आमच्यासाठी खूप खास होती, कारण की ती आमच्या चौघांची म्हणून पहिली इंटरनॅशनल ट्रिप होती. तुम्हाला हे सगळे दुबई ट्रॅव्हल सिरीजचे एपिसोड्स कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अगेन अजूनही जर ते एपिसोड्स बघितले नसतील तर तुम्हाला ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि तुम्हाला खरंच खूप धमाल येईल. तर हा होता दुबई सिरीजचा शेवटचा एपिसोड. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आता आम्ही आलो आहे अबुधाबी एअरपोर्टवरती आणि इथून आता आम्ही जाणार आहे बॅक टू मुंबई. अरे डोंट गो एनीवेअर ना. कधी ते थोडी दुसरी दोन किलो दाखव कसं कापत होतीस, कसं कापत होतीस, दाखव कापत कसं होतीस. हां अच्छा हां रात्रभर खूप प्रवास केल्यानंतर आणि खूप दमून आल्यानंतर आम्ही आलो परत मुंबईमध्ये आणि खूप छान झाला हा प्रवास. अगेन तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.